तर आता जाऊयात यवतमाळ वाशिम मध्ये या ठिकाणच्या लोकसभा निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे। शिवसेनेकडून राजश्री पाटील यांना यंदा या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे। रोजगार, शिक्षण आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर काम करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। तसेच यवतमाळ नांदेड ट्रेन आणण्याबाबतही पहिलं पाऊल उचलणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलंय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विवेक गावंडे यांनी। राज्यात दुसऱ्या टप्प्याचं मतदान 26 एप्रिलला होणार आहे आणि सर्वाधिक चर्चेची निवडणूक ही यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातली ठरत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील आहेत। ताई, सरप्राइजली विजिट यवतमाळ जिल्ह्यात झाली। आता तुम्ही नारळ फोडल्यापासून आतापर्यंत प्रचाराच्या कामाला लागला। यवतमाळची विजिट सरप्राइजली नाही आहे, उमेदवारी सरप्राइजली आहे। कारण यवतमाळ हे माझं माहेर आहे, त्याच्यामुळे उमेदवारी जरी अचानक मिळाली असेल तरी आयुष्यात अनेक घटना आपल्याला सरप्राइजली होत असतात। त्याच्यामुळे आपण या सरप्राइजेससाठी तयार राहिलं पाहिजे आणि त्याच मताची मी आहे। त्याच्यामुळे तिकीट एकदा मिळाल्यानंतर आम्ही जोमाने कामाला लागलो। इथे आल्यानंतर पहिल्या टप्प्यातच सगळ्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, इथली जनता, इथली माणसं, इथली लोक, इथला हा परिसर हा माझ्या परिचयाचाच होता। त्याच्यामुळे नवीन काही नव्हतं, परंतु पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन नंतर सगळे जोमाने कामाला लागले आणि प्रचाराने चटकन वेग घेतला। त्याच्यामुळे आम्ही मतदारसंघातल्या शेवटच्या माणसापर्यंत, टोकापर्यंत जाण्यात लवकर यशस्वी ठरलो। काय नेमकं पुढचं व्हिजन या यवतमाळ जिल्हा वाशिम मतदारसंघासाठी तुमचं असणार आहे? खासदार म्हणून काय नेमकं व्हिजन लोकांपुढे मांडणार? निश्चित मी बँकेच्या माध्यमातून केवळ नांदेड, हिंगोली नाही किंवा यवतमाळच नाही, तर मी 5 राज्यात काम करते। यवतमाळ वाशिम मतदारसंघात काम करताना इथले जे मूलभूत प्रश्न आहे, एक तर रोजगार, शिक्षण, सिंचन, हे 3 मूलभूत प्रश्न या ठिकाणी आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहे, या 4 मूलभूत प्रश्नांवरती काम करावं लागणार आहे। आणि आरोग्याच्या ज्या काही आता समस्या आहेत यावरती, हे 4 मुख्य समोर प्रश्न आहेत, या प्रश्नांवरती काम करावं लागणार आहे। या मतदारसंघामध्ये तुम्हाला उमेदवारी मिळतं, किती आव्हान तुम्हाला या संपूर्ण संदर्भाचं वाटतं? नेमका प्रचार सध्या जो आहे तो जोमात सध्या या ठिकाणी सुरू आहे। मी नेहमीच सांगते की एखाद्या मुलीला सासरी जाताना टेन्शन असतं। हे माझं माहेर आहे, इथं माझी सगळी हक्काची माणसं आहेत, त्याच्यामुळे त्या पद्धतीचं आव्हान निश्चितच नाही आहे। माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ज्या पद्धतीने सगळी कामं केली, विकास कामं केली, योजना केल्या, त्या योजनांच्या माध्यमातून तळागाळातल्या शेवटच्या घटकांपर्यंत ही सगळी विकास कामं गेलेलीच होती। भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, रासप, रिपाई सगळीच ही घटक पक्षाची कार्यकर्ते, पदाधिकारी ही सगळी सुरुवातीपासूनच प्रचारात पोहोचलेली होती, परंतु फक्त उमेदवार म्हणून मी पोहोचणं सगळ्यात जास्त गरजेचं होतं। तर ते एक पहिलं सुरुवातीचं माझं आव्हान होतं। पण सोशल मीडिया आणि कार्यकर्त्यांची ताकद आणि इथली सगळी माझी माणसं, माहेरातली सर्व जाती धर्मातली, पंथपक्षातली माणसं माझ्यासाठी झटून पुढे आलीत। त्याच्यामुळे सगळ्या लोकांपर्यंत ते पोहोचण्याचं जे आव्हान होतं ते पण मी लिहिल्या पेलल्या गेलं असं मला वाटतं। आपल्या परिसरातला कापूस हा मँचेस्टरला जायचा, म्हणजे आपल्या भागात जी शकुंतला फिरते, शकुंतलेचे जाळं आहे, हे काही प्रवासासाठी नव्हतं, तर इथल्या कापूसाची निर्यात मँचेस्टरला, इंग्लंडला जावी यासाठीचं होतं। त्यासाठी अत्यंत उत्तम दर्जाचं कापड त्याच्यावरती निर्माण व्हायचं। असंही ऐकिवात आहे की आपल्या इथल्या शेतकऱ्यांचं कर्ज हे इंग्रजांवरती होतं। इतकं वैभव संपन्न असलेला आपला हा प्रदेश, इथला हा जिल्हा आज मागास जिल्हा म्हणून जेव्हा ओळखला जातो, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून जेव्हा ओळखला जातो, तेव्हा निश्चितच या भागाची कन्या म्हणून कुठेतरी खंत वाटतं, वाईट वाटतं आणि तो प्रकर्षाने सोडण्याचं पहिलं मोठं आव्हान डोळ्यासमोर राहणार आहे। आणि यातला पहिला टप्पा म्हणजे या कापूसावरती आणि इथलं मुख्य पीक असलेलं सोयाबीन, या दोनही पिकांवरती संशोधन केंद्र या ठिकाणी उभं करणे आणि प्रक्रिया उद्योग उभं करणे। कारण जोपर्यंत या मालांवरती इथंच प्रक्रिया उद्योग उभे होणार नाही, तोपर्यंत त्याचं मूल्यवर्धन होणार नाही, शेतकऱ्यांच्या भावालाही वाढ, त्याच्यातून मूल्यवर्धन होऊन भाववाढही मिळेल, सोबतच इथला रोजगार इथेच निर्माण होऊन इथल्या बेरोजगारांच्या हाताला कामही मिळेल। सोबतच सिंचनाचे खूप मोठा प्रश्न या ठिकाणी आहे। शेतकऱ्यांसाठी सिंचनाचे जर चांगले पर्याय उपलब्ध झाले तर निश्चितच शेतकऱ्यांचं चांगल्या पद्धतीचं आणि ही पिकं घेत असतानाच काही कमी कालावधीत उत्पन्न देणारी पिकं जी आहेत, ती पिकं सुद्धा जर आपण सोबतीला लोकांना देता आली तर अशा नगदी पिकांवर सुद्धा काम करण्याचा मानस या कालावधीत राहणार आहे। यवतमाळकरांचं स्वप्न वर्धा, यवतमाळ, नांदेड ही जी रेल्वे मार्ग आहे ते स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे। वर्धा, यवतमाळ, नांदेड जी रेल्वे आहे ती आता कळंबपर्यंत पोहोचली आहे। त्या माध्यमातून यवतमाळकरांसाठी काय
वेगळं काही या संपूर्ण संदर्भात तुम्ही देऊ इच्छिता? यवतमाळची कन्या म्हणून ते जसं यवतमाळकरांचं स्वप्न आहे तसं ते माझे स्वप्न होतं. मला नेहमी वाटायचं मी एकदा तरी माझ्या माहेरवरून सासरला किंवा सासरवरून माहेरला ट्रेनने गेलं पाहिजे. मी लहानपणी 7वीत असताना पहिल्यांदा आम्ही ट्रेनमध्ये बसलो. म्हणजे अजूनही ट्रेन दिसली की अप्रूप वाटतं. इतकं प्रचंड कुतूहल आमच्या मनात ट्रेनबद्दल आहे. त्याच्यामुळे तो माझा प्रचंड जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. जर ती कळंबपर्यंत आली असेल तर ती माझ्या कालावधीत तातडीनं पूर्णत्वास जाईल. यासाठी पहिलं पाऊल मी उचलेल आणि राहिलेलं काम कसं शक्यतोवर लवकर होईल यासाठी मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करेल. या निवडणुकीच्या काळात तुमची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोधकांकडनं बाहेरचा उमेदवार या पद्धतीनं अपप्रचार जो आहे तो केला जात आहे. नेमका विरोधक हा मुद्दा ग्रामीण भागामध्ये पोहोचू शकले आहेत का आणि तुम्ही या विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर कसं देणार? खरं म्हणजे हा खूपच पोरकटपणा आणि बालिशपणा आहे असं मला वाटतं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण निवडणुकीला सामोरे जाताना देशाच्या मुद्द्यांवरती लढलं पाहिजे, देशाच्या विकासाच्या अजेंडावर बोललं पाहिजे. आपण देशासाठी काय करणार आहोत, या परिसराच्या विकासासाठी आपण कुठले मुद्दे घेऊन लढणार आहात. माझ्या क्षमतेबद्दल बोलल्या गेलं पाहिजे की हा उमेदवार सक्षम नाही आहे, उमेदवार त्या कुवतीचा नाही आहे, याबद्दल बोलल्या गेलं पाहिजे. बाहेरचा आतला या महाराष्ट्रामध्ये आणि भारतात अनेक उमेदवार कुठे लढतात. आपल्याच इथे काश्मीरचे गुलाम नबी आपण 2दा निवडून दिलेले आहेत. त्याच्यामुळे तो मुद्दाच मुळात महत्त्वाचा ठरत नाही. माझ्या लग्नाला 25 वर्षच झालेली आणि मी 26व्या वर्षी लग्न केलं. 1 वर्ष मी इथं सिनियर जास्त राहिलेली आहे. त्याच्यामुळे माझा जास्त कालावधी इथं गेलेला आहे. त्याच्यामुळे माझा काही परिसरात संबंध नाही. मी एकदमच अचानक आलेली आहे असं अजिबातच झालेलं नाही. त्याच्यामुळे जनता सुद्धा आता सुज्ञ आहे, सुजाण आहे. जनता ही अशा अपप्रचाराला बळी पडत नाही. फिरताना मला जाणवतं न बघणारी छोटी छोटी मुलं, ठीक आहे मोठ्या माणसं माझ्या ओळखीची असतील, पण जी छोटी मुलं आहेत ज्यांनी मला कधी बघितलं नव्हतं ते सुद्धा प्रचारात फिरताना बाहेर दिसताना एकदम दिसले की अचानक बोलतात, ताई आल्यात, राजेशताई चाललेल्या आहे. तर लोकांसाठी आता तो मुद्दा महत्त्वाचा राहिलेला नाही. आज या ठिकाणी ही उमेदवारी घेतल्यानंतर निश्चितच सगळे या ठिकाणी कार्यकर्त्यांचं बळ, महायुतीतले सर्व आमचे आमदार महोदय, सर्व नेते पदाधिकारी आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं जे काम होतं त्यांना पुन्हा या देशाचं पंतप्रधान करण्यासाठीचं जनतेमध्ये असलेलं जे एक चैतन्य आहे, जी सकारात्मकता आहे, या सगळ्या पाठबळावर, या सगळ्या ताकदीवर 100% यश मिळेल याची मला खात्री आहे. 4 तारखेला विजय हा महायुतीचा होईल याची मला खात्री वाटते. धन्यवाद ताई. 4 तारखेला जर पाहिलं तर विजय हा महायुतीचाच होईल अशा पद्धतीची आशा जी आहे ते या ठिकाणी राजेश्री पाटील यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामॅन मिलिंदसह विवेक गावंडे, TVN मराठी, यवतमाळ.